नमस्कार मित्रांनो, बघा कंबाईन एमपीएससीच्या परीक्षेत विचारला गेलेला मॅथ्स अँड रिझनिंग साठी प्रश्न आहे. बघा, एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. तर मुलींची संख्या 76 असेल तर मुलांची किती? ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न एखाद्याने ज्याला रेशो आणि प्रोपोर्शन गुणोत्तर किंवा प्रमाण याचा जरी त्याला माहित नसेल, याने हा टॉपिक कधी जरी वाचला नसेल तरी सुद्धा काय हा प्रश्न काय तो सॉल्व्ह करू शकतो. इतका सोपा प्रश्न आहे आणि एमपीएससीने विचारलेला आहे. ठीक आहे. बघा, मग आपण 2-3 प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. फक्त जेव्हा सोपा प्रश्न आहे तेव्हा एमपीएससीची डिमांड अशी की तुम्ही ह्या प्रश्नाला पटकन बघता लगेच काय मार्क केला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. आपण जेव्हा सर्कल करतो, फिल करतो, पटकन मार्क करून पुढे जायला पाहिजे. ही एमपीएससी फक्त तुमच्याकडून एक अपेक्षा आहे. एमपीएससीने सोपा प्रश्न दिलाय तर मग ते एमपीएससीला पण म्हणजे त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही पटकन सॉल्व्ह केला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही या प्रश्नाला अर्धा मिनिट लावणार तर मग तुम्ही कुठेतरी चुकताय, कारण की इतक्या सोप्या प्रश्नाला जर अर्धा मिनिट लागत असेल तर मग आपण काय कुठेतरी चुकताय. मग आपल्या इतर प्रश्न राहून जातो, जसं मग ठीक आहे जे जीएसटी राहतात किंवा कुठलेही राहू. ठीक आहे. मग नंबर ऑफ अटेम्प्ट काय कमी होत जातो. त्यामुळे मग आता आपल्याला काय करायचंय की हा प्रश्न पटकन कसा सॉल्व्ह केला असता. बघा, एका शाळेतील मुली व मुली यांचे गुणोत्तर 4:5 आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती? बघा, 4:5. जर मुलींचं किती आहे? 4 आहे ना, मग 4 76. किती चोक 76 होता फक्त एवढं आपल्याला बघायचं. 19 चोक 76 होता. आणि किती 5 आणि आपल्याला मुलांचं विचारलंय तर किती 5च घ्यायचा, फक्त इथे 19 लिहायचा. आणि किती 19 गुणिले 5 किती होता? 95. डायरेक्ट ऑप्शन ने सुद्धा तुम्ही काय याला मार्क करू शकता. ठीक आहे. आता ज्यांना समजलं नसेल, ज्यांना याच्याबद्दल काहीच ज्यांना एकदम ह्या गोष्टी समजत नाही, म्हणजे ज्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही, त्यांच्यासाठी पण मी एकदम बेसिक पासून सांगतो. ठीक आहे. काय करायचं बघा, एकच मेथड राहते. कुठली मेथड वापरली तरी काय असते, एकच मेथड राहते. एका मेथड पासूनच अनेक शॉर्टकट निघत असतात किंवा अनेक गोष्टी तयार होतात. फक्त ते आपल्याला शॉर्टकट कधी जमत का नाही माहिती का? कारण की आपली काय प्रॅक्टिस नसते. प्रॅक्टिस असल्यावरच आपल्याला या गोष्टी काय सुचतात. ठीक आहे. तरी आपण बघू. बघा, 4:5. ठीक आहे. इथं काय होतं, मुली होत्या आणि मुलं होती. आता आपल्याला काय दिली? मुलींची संख्या दिली ना, 76 दिली. आणि मुलांची विचारली. खाली फक्त एक्स लिहून घ्यायचा आणि काय करायचं, फक्त तिरकस गुणाकार करायचा. दोघींचा काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. ठीक आहे. एक्स गुणिले 4 इज इक्वल टू 76 गुणिले 5. मग एक्स इज इक्वल टू 76 गुणिले 5 आणि तो 4 खाली काय करायचा, भागिले काढायचा. ठीक आहे. 19 5 95. बस हेच पाहिजे आपल्याला. ठीक आहे. अशाच प्रकारे करायचं. ठीक आहे. किंवा आपण अशाही प्रकारे जाऊ शकतो. ठीक आहे. काही काही नजर वाटत असेल की म्हणजे एकच मेथड असते, फक्त सॉल्व्ह करण्याचे स्टेप वेगळे असतात. आपल्याला काही इतकं आपल्याला काही पूर्णपणे त्यांना काही स्टेप बाय स्टेप आपल्याला स्टेप लिहिल्याला काही मार्ग मिळणार नाही. तिथं फक्त आपल्याला काय जे उत्तर आलं त्याच्याशीच आपल्याला काय आपला संबंध असणार आहे. आपल्याला काय तिथं स्टेप लिहायला मार्ग नाही, कारण की ती एमसीक्यू एक्झाम आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमचं उत्तराला महत्व आहे ना की तुमच्या स्टेपला महत्व आहे. मग तुम्हाला जर उत्तर पटकन आणायचं असेल तर तुम्हाला काय त्याच्यासाठी फार प्रॅक्टिसच करावी लागणार. प्रॅक्टिस शिवाय दुसरं काही ऑप्शन नाही. ठीक आहे. बघा, मग आता तरी आपण अजून याच्याने बघू. बघा, त्यांनी काय सांगितलं होतं, मुलींची संख्या इज इक्वल टू 76. बघा, मग आपण काय करायचं, 4x इज इक्वल टू 76 काढायचं. एक्स ची व्हॅल्यू आली 19. तर आपल्याला विचारली मुलांची संख्या, तर त्याला 5x करायची. मुलांची संख्या इज इक्वल टू 5x 5 गुणिले 19 95. ठीक आहे. इथे लिहून घ्यायचं, मुलींची संख्या इज इक्वल टू 4x आणि मुलांची संख्या इज इक्वल टू 5x. आपल्याला एक इक्वेशन माहिती आपल्याला, कारण की आपल्याला एक इक्वेशन काय माहिती की मुलींची संख्या माहिती. मग आपल्याला मुलांची संख्या नाही माहिती ना, मग ती मुलींची संख्यावरून जी एक्स आली आपली, ती एक्स ला 5x मध्ये टाकलं की आपलं काय उत्तर येतं. ठीक आहे. पण या प्रश्नाला अर्धा मिनिट नाही, पटकन बघितल्यावर आयोगाची अशी एक्सपेक्टेशन आहे, म्हणजे ज्याला कट ऑफ क्लिअर करायचं त्याच्या अशा एक्सपेक्टेशन असेल की पटकन बघितल्यावरच मार्क व्हायला पाहिजे, कारण की त्याच्यानंतर याला रिपीट बघण्याचा चान्स नाही. इतका सोपा प्रश्न आहे. जर तुम्ही बघत असणार रिपीट तर मग तुमचं काय मग कुठेतरी कमी पडतात, कारण की आता जर कट ऑफ बघितला तर जितका हाय जातो तितका त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस फार महत्वाची. ठीक आहे.